हाय स्टुडंट्स, आपण बातम्या ऐकल्याच असतील. आपल्या बातम्यांमध्ये आपल्याला ऐकायला भेटले असेल की अखेर कोर्टाचा निर्णय जाहीर झाला आहे आणि बोर्डाची परीक्षा फायनल रद्द झाली आहे आणि आपण पुन्हा एकदा नाराज झाला असाल. परंतु विद्यार्थी मित्रांनो, नाराज होऊ नका, कारण शाळा अंतर्गत मूल्यमापन आणि सीईटी हे दोन पर्याय तुमच्यासाठी अजूनही शिल्लक आहे. शाळा अंतर्गत मूल्यमापनातून आपल्याला उत्तम असे मार्क मिळणार आहेत याचा आपला सर्वांना विश्वास आहेच. परंतु खरंच गुणवत्ता आहे, खरंच क्वालिटी आहे, खरंच आपण ज्ञानवंत आहोत हे सिद्ध करण्यासाठी आपल्या हातात सीईटी आहे आणि शासनानेही 11वीच्या ऍडमिशनसाठी सीईटी हाच पहिला टप्पा निवडलेला आहे. मग सीईटीला तरी का घाबरायचं? सीईटीलाही घाबरू नका, परंतु लॉकडाऊन आहे, कोरोनाचा पिरियड आहे, आर्थिक गडी आपली सर्वांची ढासळलेली आहे. अशा परिस्थितीत आता पुन्हा एकदा सीईटीचं बर्डन कसं बरं शक्य करायचं? बोर्डाचा अभ्यास केलेला आहे, परंतु सीईटी त्याच अभ्यासावर आधारित देता येईल का? तर विद्यार्थी मित्रांनो, घाबरू नका. लॉकडाऊन आहे, आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे, हे सर्व माहीत असताना आम्ही सायदिक कोचिंग क्लासेस तर्फे एक सामाजिक बांधिलकी म्हणून आमच्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांसाठी जेवढे आम्हाला पॉसिबल होईल, आम्हाला जेवढं ज्ञान आहे तेवढे आम्ही आपणासाठी मोफत लेक्चर देण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणून आपणा सर्वांनी त्या मोफत लेक्चरची एक आयडिया यावी म्हणून आजचे आपले पहिले सर्वात महत्वाचा विषय आहे मॅथ सेकंड मधील फर्स्ट चॅप्टर सिमिलॅरिटी. इन मराठी वी कॉल्ड ॲज समरूपता. ओके स्टुडंट्स, वी सी मॅथ सेकंड फर्स्ट चॅप्टर सिमिलॅरिटी. सो सिमिलॅरिटी मीन्स मराठी समरूपता. बट व्हॉट इज मीन बाय सिमिलॅरिटी? जेव्हा आपण सिमिलॅरिटीचा विचार करतो त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर नेमकं काय येतं? अनेक गोष्टी येतात. बऱ्याच वेळी आपल्याला कन्फ्युजन होतो आणि आपल्याला सिमिलॅरिटी आणि कॉन्ग्रुएन्सी हे दोन शब्द समान वाटतात. सिमिलॅरिटी म्हणजेच कॉन्ग्रुएन्सी आणि कॉन्ग्रुएन्सी म्हणजेच सिमिलॅरिटी, परंतु असं नाही आहे मित्रांनो. एक साधी आणि सोपी गोष्ट आज सांगून जातो. व्हॉट इज मीन बाय सिमिलॅरिटी? शेप सेम, शेप इज सेम बट साइज इज डिफरंट. शेप इज सेम बट साइज इज डिफरंट, इट कॉल्ड ॲज सिमिलॅरिटी. एक आपल्या साध्या नॉर्मल भाषेमध्ये मी बसवलेली डेफिनेशन आहे. अशाच भरपूर ट्रिक्स आपल्याला शिकायच्या आहेत की शेप सेम आहे पण साइज सेम नाहीये. अशा सिच्युएशनला आपण सिमिलॅरिटी वापरणार. शेप अँड साइज बोथ आर सेम, then this is congruent. But today's part is similarity, not a congruency. Okay students, so in similarity first we see what is the area of the triangle. 8, 9 standard you already learned what is the area of the triangle. So what is the area of the triangle? 1/2 base into height is the formula of the area of the triangle. So this formula, आज फॉर्म्युलाचा आपण या ठिकाणी का विचार करत आहोत तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं पुढे गुणोत्तर शिकायचं आहे दोन ट्रायंगलच्या एरियाचं. दॅट मीन्स द रेशो ऑफ द एरियाज ऑफ द टू ट्रायंगल्स. देन व्हॉट इज द रेशो ऑफ द एरियाज ऑफ द टू ट्रायंगल्स? देन 1/2 base into height, 1/2 base into height, but 1/2 is common, that's why they cancel. And finally the ratio of the areas of the two triangles is equal to the base into height upon base into height. See this clearly. A1 is the area of the first triangle, A2 is the area of the second triangle, and B1 is the base of the first triangle, H1 is the height of the first triangle, B2 is the base of the second triangle, and H2 is the height of the second triangle. Now this is the final formula when ratio of the areas of the two triangles is calculated. Then base into height upon base into height. This is first formula. Now we go second formula. When ratio of the areas of the two triangles, but in this example B1 is equal to B2, that means base is equal or base is common. When base is common, then what is the area, what is the ratio of the areas of the two triangles? So students, formula A1 upon A2 is equal to H1 upon H2, that means ratio of the areas of the two triangles is equal to their corresponding heights ratio when B1 is equal to B2. Similar way we go third formula. When height is common or height is equal, then what is formula? A1 upon A2 is equal to B1 upon B2. What is the statement? When height is common or equal, then the ratio of the areas of the two triangles is equal to the ratio of their corresponding bases. Okay students, first, second, third, fourth.
fourth formula learned already, and what is the definition of the similarity in our language. आपल्या अतिशय सोप्या भाषेत आपण हे शिकत आहोत, कारण ही फायनल रिव्हिजन आहे, कारण यानंतर आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे ती एमसीक्यू ची सीईटी ची. ओके, नेक्स्ट पॉइंट इज अ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. इन मराठी वी कॉल्ड एज प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, very very important theorem in board exam. Now board exam is cancelled, then is a very important concept for the CET. This is the figure ABC, but this PQ is parallel to BC. One side is parallel to the third side of the triangle. Then apply basic proportionality theorem. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय या ठिकाणी वापरतात. एक बारीक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, listen carefully. One side is parallel to the between side. In the intersecting sides parallel असल्याशिवाय BPT यूज करता येत नाही. Then what is given? Line PQ is parallel to BC. Line PQ is parallel to BC. Then what is the basic proportionality theorem? Then AP upon PB is equal to AQ upon QC. This ratio AP upon PB, this ratio can be equal to the AQ upon QC. It is the basic proportionality theorem. Very simple. Then what is the converse of the BPT? BPT चा कन्वर्स काय होईल? मराठीवाले व्यत्यास काय होईल? तर बरोबर त्याच्या रिव्हर्स होईल, अपोजिट, वाइस वर्सा करा. काय? इन दिस बेसिक प्रोपोर्शनल थेरम, side is parallel to the third side is given already, and this is the ratio. But in this converse, this reverse process, here is the proportion is given, ratio is given, and side is parallel. Whether the parallel, yes or no, it asking. That's why ratio is given, and on the ratios we prove that this line is parallel to one side of the triangle. Okay, this is the converse. So understood all of you surely. Then we go next concept, angle bisector property. In Marathi we call as कोन दुभाजकाचे प्रमेय. कोन दुभाजकाचे प्रमेय, angle bisector. Angle bisector, one angle can be bisect, one angle can be divided into equal angles, that is the angle bisector property. Okay, now we see the angle bisector property in short. This is figure. X, Y, Z is the triangle, and YM is the angle bisector. What will happen? YM is the angle bisector, that means angle XYM and angle ZYM is a congruent angle. एकरूप अँगल झालेले आहेत ते. आणि यावरून अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी काय सांगते आपल्याला? सो दिस साइड, दॅट मीन्स XY upon YZ, two sides XY upon YZ is equal to, this ratio is equal to this divided section XM upon MZ. XY upon YZ, two sides of the triangle, and sections XM upon MZ जे इंटरसेक्टिंग झालेले आहेत YM या अँगल बायसेक्टर मुळे जे दोन सेक्शन झालेले आहेत त्या दोन सेक्शनचा रेशो XM upon MZ. क्लियर? ओके. सेकंड प्रॉपर्टीज ऑफ द पॅरलल लाईन्स, समांतर रेषांचे गुणधर्म. कोणी जर मराठीत असेल तर तुम्ही काळजी करू नका. प्रॉपर्टीज ऑफ द पॅरलल लाईन्स. सो व्हॉट इज द प्रॉपर्टीज ऑफ द पॅरलल लाईन्स? वी सी द फिगर. AD parallel to PQ parallel to BC. These three lines are parallel to each other, and these vertical two lines are the transversals. छेदिका आहेत त्या छेदिका मराठी वाले. Okay, then what will be happen? AP upon PB. Two sections, we make the two sections. AP upon PB is equal to DQ upon QC. The distance between the two parallel sides is always constant. That means the ratio of AP upon PB is equal to DQ upon QC. Clear? This is the properties of the parallel lines. So students, we go next topic, that is test of similarity. You already seen the 9th standard test of the congruency. पण तू कन्फ्यूज होऊ नका. टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी डिफरंट आहे and टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी डिफरंट आहे. सो टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, which are the test? First test AAA, that means angle test. In Marathi we call that कोन. Okay. Second test AA, that is a co test. Marathi angle, कोन test. But
when we use AA test, then AA test is backward. तिचा यूज करायची गरज पडत नाही आपल्याला, बिकॉज AA टेस्ट आपण ऑलवेज वापरतो आणि त्यावेळेस हिची गरज पडत नाही, म्हणून आपल्याला दोन्ही टेस्ट एकाच वेळेस आपल्याला वापरता येतील असं नाही. आपण AA चा जास्त अभ्यास करतो, तीच यूज करतो. थर्ड वन इज SAS, दॅट इज अ साइड अँगल साइड टेस्ट, मराठी बाकोबा, बाकोबा टेस्ट. And last one is SSS, that is बा 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 साइड साइड साइड. गमतीने आपण जोक पण करतो बा बा बा, कारण आपण ग्रँडफादर कॉल्ड एज बाबा, बा 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 साइड साइड साइड. When the three sides of the first triangle is congruent with three sides corresponding sides of the another triangles, that is a SSS. Okay, in this example, when the two sides of the first triangle and middle angle is congruent with the corresponding two sides of the another triangle and middle angle congruent असतील, then SAS, बा तो बा. ओके, टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी आपल्या लक्षात आले असतील. AA, AA, SAS and SSS. इन शॉर्ट आपण शॉर्ट मध्ये बघत आहोत, कारण आपल्याला रिव्हिजन करायचे आहे, टीचिंग नाही. दिस इज नॉट अ टीचिंग, नॉट अ कोचिंग, दिस इज सोचिंग. सोचिंग, सोचो यार, सोचो. कोच मत, कोचिंग बंद करो, अभी सोचिंग चालू करो. ध्यान दो. चलो नेक्स्ट वन, प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज, using the properties. What is the properties? First property, reflectivity, that is परावर्तनता. ज्यावेळेस राऊत सर आरशात बघतात तर राऊत सरच दिसतात, तुम्ही दिसत नाही आहात ना. अगदी त्याप्रमाणे रिफ्लेक्टिव्हिटी, परावर्तनता. फर्स्ट ट्रायंगल इज ऑलवेज कॉन्ग्रुएंट विथ इट सेल्फ. ट्रायंगल ABC is similar with the triangle ABC. Triangle ABC is similar with triangle ABC. Each and every triangle is similar to itself. स्वतःशीच similar असतात. That is the reflectivity, परावर्तनता. याच प्रॉपर्टीज कॉन्ग्रुएन्सी मध्ये पण आहे. सेकंड प्रॉपर्टी सिमेट्री, सममितता. सममितता. सपोज ABC is similar to PQR. ABC is similar to PQR. Then PQR is similar to ABC. First to second, then second to first. फर्स्ट टू सेकंड, देन सेकंड टू फर्स्ट. इन मराठी पहिला दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल तर दुसरा पहिल्या त्रिकोणाशी समरूप असतो. दिस इज कॉल्ड एज सिमेट्री. त्यालाच आपण सममितता असं म्हणतो. अँड लास्ट वन प्रॉपर्टी इज अ ट्रान्झिस्टिव्हिटी, संक्रमकता. एकाकडनं दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडनं तिसऱ्याकडे. फर्स्ट टू सेकंड, सेकंड टू थर्ड अँड देन कम थर्ड टू फर्स्ट. ABC similar to triangle PQR, triangle PQR similar to triangle LMN, and then directly triangle LMN is similar to triangle ABC. Okay, clear? Yes, very good students. This is the properties of the similarity, reflectivity, symmetry and transitivity. So last point, last and very important theorem, that is areas of the similar triangles. Ratio of the areas of the similar triangles. See here, A1 upon A2. When two triangles are similar, the ratio of the areas of the two triangles is equal to the ratio of their square of the corresponding sides, or ratio of their square of corresponding heights. Is the final and last theorem. But student, will not confuse in this ratio and in this ratio. See on the blackboard. A1 upon A2, this is also ratio, and A1 upon A2, this is also ratio. But in this example, here is a triangle similar. येथे त्रिकोण समरूप आहे असं स्पष्ट सांगतोय आपण. When triangle is similar, then use A1 upon A2 is equal to B1 square upon B2 square, or H1 square upon H2 square. And when triangle is not similar, then we use this property. Okay, students. Here we clearly see all the overall chapter, all the overall look to the math second's first chapter. This is similarity. Okay, and you see only 10 minutes, all clear chapters. अशा पद्धतीनेच आपल्याला रिव्हिजन करावी लागेल. अगदी थोडक्यात रिव्हिजन करावी लागेल आणि जास्तीत जास्त वेळ द्यावा लागेल तो प्रॅक्टिसला. सीईटी साठी ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन पेपर येतील, तुम्ही एक्झामला बसाल, काही प्रश्न सोडवताना तुम्ही भरपूर वेळ द्याल आणि तुमचे क्वेश्चन तसेच राहतील सोडवायचे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन कमी वेळात जास्त कसे सोडवायचे, मग त्यासाठी काय ट्रिक्स आहेत ना, आहेत ना.
त्या ट्रिक्स आपल्या सर्वांना शिकायच्या असतील तर आपल्याला सर्वच युट्यूबवर आम्हाला टाकता येईल असंही नाही. युट्यूबवर आम्ही टाकण्याचा प्रयत्न करतो कारण आपल्याला आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे. परंतु अतिशय कमी वेळेत जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे असतील तर एक सोपी आयडिया घेऊन जा. अतिशय कमी फी घेऊन आम्ही एक लाईव्ह पण कोर्स चालू करतो. त्या कोर्ससाठी जॉईन व्हा आपण सर्वजणांनी की त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न कसे सॉल्व्ह करता येतील, सीईटी मध्ये जास्त मेरिट स्कोरिंग कसं मिळवता येईल याचा आम्ही टेक्निक देत आहोत. ऑलरेडी कोर्स कालपासूनच सुरू झालेला आहे. म्हणून आपण सर्वांनी या आपल्याला माहित असलेल्या माझ्या नंबरवर कॉल करा आणि लवकरच आपण ह्या कोर्सला जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला मेरिट मध्ये जाता येईल आणि कमी वेळेत जास्त प्रश्न सॉल्व्ह करता येतील. तर मित्रांनो आजचे लेक्चर आपले या ठिकाणी संपलेले आहे. इथून पुढे अशाच प्रकारचे नवीन लेक्चर्ससाठी मिळवण्यासाठी सायदीप एज्युकेशन या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेले बेलचे बटन दाबून नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून 11वी सीईटी साठीचे महत्त्वाचे लेक्चर सर्वात अगोदर आपणापर्यंत पोहोचतील आणि आपल्याला सर्वात उत्तम तयारी करून मेरिट मध्ये जाऊन चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळेल. मग चला तर मित्रांनो भेटूया पुढील लेक्चर मध्ये. धन्यवाद.